नमस्कार. आज आपण 3 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. खरं तर आपल्या गटातही भगिनी वर्ग जास्त आहे आणि बोलणं हा भगिनी वर्गाचा म्हटलं तर चांगला, म्हटलं तर वाईट गुण आहे. समर्थाने आपल्याला आजचे जे 3 श्लोक आहेत त्याच्यामध्ये कमी बोलण्याचं, मौनाचं, गोड बोलण्याचं आणि वाचेनं नामच घेण्याचं काम करण्याचा सल्ला दिला आहे. 3 श्लोकांचा अभ्यास केला की आपल्या लक्षात येईल की आपण किती वृथा बोलत असतो, नाही का? आणि काहीच आवश्यकता नसते इतकं बोलण्याची. तर आजच्या श्लोकांच्या अभ्यासानंतर आपण सगळ्यांनी एक आपल्याशीच धडा शिकूया की प्रत्येक वेळेला बोलताना हे मला बोलायला हवं आहे का, आवश्यक आहे का, या बोलण्याचा काही उपयोग होणार आहे का, तरच ते बोलूया, नाहीतर आपलं रामनाम घेऊया हेच भलं, असं समर्थ सांगतायत. समर्थांच्या मनाच्या श्लोकाचा अभ्यास करताना आपण लक्षात एक गोष्ट ठेवायची की समर्थांची जी महंत मंडळी आहेत, म्हणजे त्यांच्या प्रत्येक ह्या सगळ्या 1200-1400 मठांमध्ये असणारी जी मुलं आहेत त्यांना उद्देशून आणि त्यांनी कसं आचरण करावं यासाठी विशेष करून या मनाच्या श्लोकांची रचना आहे. की गावोगाव घरोघरी भिक्षा मागायला जाताना दरवाजात उभे राहून मनाचा श्लोक म्हणायचा आणि त्यासाठी ही मनाच्या श्लोकांची रचना केली आहे. त्यामुळे साधकाने कसं वागायचं आहे हे त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे आजच्या श्लोकांचा अभ्यास करताना बऱ्याचदा आपल्या असं लक्षात येणार आहे की चालू असणारं म्हणजे वर्तमानपत्र आहे, दूरदर्शन आहे, मासिकं आहेत, कादंबऱ्या आहेत किंवा अगदी महत्त्वाचे विषय. आता तर काय बघायला सुख होता, निवडणूक आली आहे त्यामुळे रोजच्या रोज आपण वर्तमानपत्रामध्ये दोन्हीकडल्या बातम्या अहमहिकेने मांडणारी त्यांची मतं, खरं काय खोटं काय हे सगळं नेमकं पण जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो आणि ते करतो. आणि मग ते करताना आजच्या श्लोकांचा अभ्यास करताना लक्षात येईल की अरे हे खरं गरजेचं आहे का, म्हणजे मी वाचलं किंवा नाही वाचलं किंवा मी माझी मतं दिली आणि नाही दिली काय फरक पडणार आहे. मग मी माझा वृथा शीण का करायचा वाचेला आणि माझ्या मनाला, त्याच्याऐवजी मी रामनामच घ्यावं असा समर्थांचा आज आपल्याला सल्ला आहे. आपण सविस्तर पाहूया, म्हणजे आपल्याला किती सुधारणा करायला हवी आहे ते आपल्याला कळेल. 23वा श्लोक आहे, आता आपल्या मैत्रिणी वाचला आहे. न बोले मना राघवे वीण काही. पहिली ओळ अगदीच सोपी आहे, मना राघवाशिवाय काही बोलू नको. आणि तुमच्या माझ्या वयाचा विचार करता हल्ली आपल्या तोंडी हे वाक्य बऱ्याचदा असतं की काही बोलून उपयोग होणार नाही आहे. घरात, बाहेर, मुलांना, नातवंडांना सर्व ठिकाणी हे वाक्य आपल्याला बोलावंच लागतं. आणि मग न बोले मना राघवे वीण काही, जर माझ्या बोलण्याचा कुठेच काही उपयोग होणार नसेल तर मना राघवा वीण दुसरं काहीही बोलू नकोस. छान सल्ला दिला आहे पहिल्या ओळीमध्ये. आणि लगेच पुढल्या ओळीत सावध पण दिला आहे, जनी वाऊगे बोलता सुख नाही. वावगं बोलण्यामध्ये सुख नाही. वावगं बोलणं म्हणजे कसं ते आपल्याला माहिती आहे. अनावश्यक बोलणं, चुकीचं बोलणं, कारण नसताना बोलणं, निरुपयोगी बोलणं, हे सगळं वावगं बोलणं आहे. मग या वावगं बोलण्याचा काही उपयोग नाही. न बोले मना राघवी वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. आणि वावगं बोलून ना बोलणाऱ्याला ना ऐकणाऱ्याला कोणालाच सुख नाही. बरं होतं काय, घडी नाही घडी काळ आयुष्याने तो वेळ वाया जातो. आपण काहीतरी बोलायचं, त्याचा काही परिणाम नाही, मग त्याच्यातून राग, मग त्याच्यातून आणखीन काहीतरी कठोर तिखट शब्द, ही जी काही शृंखला तयार होते त्यांनी घडी नाही घडी काळ आयुष्य नेतो. उगाच आपल्या आयुष्याचा काळ थोडा थोडा करत वाया जातो आणि देहांती तुला कोण सोडू पाहतो. आणि मग असा काळ वाया गेला तर देहाच्या अखेरीला त्या रामनामाशिवाय कोणीच नाही आहे सोडवणार तुला. त्यामुळे तू आपला मना रामनाम घे, असं समर्थ आपल्याला 23व्या श्लोकात सांगणार आहेत. खरं आहे, साधकाच्या जीवनामध्ये मौनाला, आपण कमी बोलण्याला म्हणूया, फार महत्त्व आहे. आणि खरंच आहे, जर आपण कमी बोललो
आपण जर मौन घेतलं तर आपली खूप शक्ती वाचेल. बोलण्यामध्ये खूप शक्ती खर्च होते. आता उद्यापासून निरूपण बंद करायला हरकत नाही असं वाटेल, पण समर्थ आहेत ते. त्यावेळी समर्थाने काय बोलायचं आणि काय नाही हे पण आपल्याला सांगितलेलं आहे. बोलल्याशिवाय राहायचं पण नाही आहे. जे जे आपण असे ठावे ते ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन, ही पण साधकाला समर्थांनी आज्ञा केलेलीच आहे. त्यामुळे वावगं बोलायचं नाही आहे हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे जनी वावगे बोलता सुख नाही, पण तरी देखील पहिल्या ओळीचा अभ्यास करताना आपण मौनाचा, कमी बोलण्याचा, आवश्यक तेवढं बोलण्याचाच विचार करायला हवा. आणि खरं आहे त्या बोलण्यामुळे जो शक्तीचा आपल्याला ऱ्हास होतो आहे, शक्ती उगाचच्या उगाच खर्च होते, ती शक्ती खर्च होणार नाही. कमी बोलणारी जी माणसं असतात ना, किंवा मौन घेणारी जी माणसं असतात ना, त्यांचं जर आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांची कामं अधिक नीटनेटकी होतात, कारण त्यांचं त्या कामामध्ये पूर्ण लक्ष असतं. बडबड करणारी माणसं जी असतात ना, त्यांची कामं थोडी, शब्द चांगला नाही पण घिसडघाईने केलेली असतात, त्यामुळे ती नीटपणी होते, त्या कामात त्रुटी राहते, चुकीची होतात कामं. आणि तोही एक आपल्याला महत्त्वाचा भाग आहेच की समर्थ आपल्याला असं का सांगतात, तर एक तर अंतःकरण शांत, चित्त शांत राहतं. जो कमी बोलतो त्याचं मन शांत असतं, त्याची प्रत्येक कृती शांतपणानं होते, त्यामुळे ती नीटनेटकी होते. असं तर आपल्याला दिसतं. उगाच शक्ती खर्च होत नाही, हा फार मोठा. बरं असं आहे ना, ही बोलण्यातली शक्ती जी खर्च होते ना, ती परत भरून नाही निघत. त्यामुळे सुद्धा त्या शक्तीचा विचार आपल्याला करायला हवा. सामान्यपणानं आपण जे काही बोलतो त्या बोलण्याचा आपण जर बारकाईनं विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की नाही बोललं तरी चालणार आहे, काही फरक नाही पडणार. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की आपले रोजचे जे विषय असतात ना, की इलेक्शन आहे, आता इलेक्शनचा हा आणखी भर झालं. व्हॉट्सॲपवरच्या गोष्टी आहेत किंवा रोजची वर्तमानपत्रं आहेत, नियतकालिका आहेत, मासिकं आहेत, रोज घडणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा अगदी रोज जरी आपण मैत्रिणी भेटत असलो ना, किंवा चांगल्या कामासाठी दासबोधाला, ज्ञानेश्वरीला एकत्र येत असलो ना, तरी एक महत्त्वाचा विषय आपल्यामध्ये असतो म्हणजे आपली कामवाली. त्या अशा विषयांवर आपण बोलतोच. आणि खरं त्या विषयांवर बोलण्यासारखं काहीच नसतं, किंवा बोललं नाही तरी काही मोठं बिघडणार नसतं. कारण ज्या नित्याने घडायच्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल कशाला आपलं बोलायचं आहे. तर खरं आहे समर्थ म्हणतायत ते की वावगं आपण फार बोलतो, अनावश्यक आपण फार बोलतो. माझा एक खट्याळ धाकटा दीर होता, मावसदीर. तर तो आमच्याकडे यायचा सुट्टी लागली की. आणि असं करता करता एक दिवस तो ऑफिसच्या कामाला आमच्याकडे आला आणि सासूबाई त्याला सहज मिळाले, गाडी घेऊन आलास तर माझ्या बहिणीला पण आणायचंच ना. तशी म्हणाला, कशाला आणायचं? अरे म्हणजे काय, तू 2 दिवस ऑफिसचं काम केलं असतंस, आम्ही दोघी गप्पा मारल्या असत्या ना. आता गंमत आहे, खट्याळपणा आहे अंगी, म्हणून म्हणाला, काय बोलणार तुम्ही दोघीजणी, तुझी सून कशी आणि माझी सून कशी, आणि तुझी बरी अशी माझी, हेच ना. तर हे बोलणं वावगं आहे. समर्थ म्हणतात तसं की खरंच आहे, 2 बायका एकत्र राहिल्यावर काय बोलतात, तर हेच बोलणार ना. तर हे बोलून काही उपयोग नाही, घरोघरी त्याच परी न सांगेल ती बरी, असं आपल्याकडे म्हणच आहे. मग असं जर आहे तर समर्थांचं निरीक्षण किती आहे बघा. समर्थ म्हणतात की फापट पसाराच आपण बोलतो, वावगंच आपण फार बोलतो. तर या सगळ्या विषयांवर बोलण्याची काहीच गरज नाही आहे. तर ते टाळण्याचा प्रयत्न करायचा. बरं ज्या विषयांबद्दल आपण अगदी मत समजा दिलं, काय त्या पॅलेस्टाईननी काय करायचं आणि इस्रायलने काय करायचं, आणि कोण किती चुकला आहे आणि कोण कसा बरोबर आहे, आणि आज किती दिवस झाले अजून युद्ध थांबत का नाही, आपल्या बोलण्याने काही उपयोग होणार आहे का? आपल्या बोलण्याने त्यांचे काही मतं बदलणार आहेत का? काहीच करणार नाही होत. फक्त काय होईल, ह्या माणसाचं वाचन अफाट आहे, ह्याच्या पलीकडे म्हणजे मोठेपणा मिळवण्यापलीकडे काहीही आपण त्या विषयांमध्ये बोलू शकत नाही. मनसे काय म्हणाला, शिवसेना काय म्हणाली, शिवसेनेचा शिंद्यांचा गट काय म्हणाला, काय पडलं आहे आपल्याला? आपण फक्त मत देण्याचे अधिकारी आहोत, तेवढंच आपण काम करणार आहोत. त्या पलीकडे आपल्याला काही आपल्या मताचा मत देण्याच्या पलीकडे आपल्या मताचा कोणी विचारच करणार नाही आहे. कशाला बोलायचं? हे सगळं जे आपण करतो ना दिवसभरामध्ये,
त्याला समर्थाने चांगलंच आज ठोकरलं आहे आणि म्हटलं आहे की हे सगळं वावगं बोलणं आहे, हे वावगं बोलणं टाळावं. याच्यात फार मोठी शक्ती जाते आणि ती शक्ती भरून निघत नाही. थोडंसं कधीतरी आहे मनोरंजन म्हणून आपल्याला बोलावंसं वाटतं, पण ते असं चटणी कोशिंबिरीसारखं छोटंसंच असायला हवं. फार त्याच्यामध्ये हे करणं बरोबर नाही. आपलं असं होतं की आपण एकत्र आलो की जी हजर नाही आहे तिच्याबद्दल बोलायचं, गॉसिपिंग करायचं. हे अगदी सगळं आवडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यातच माणूस रमतो. त्यामुळे करमणूक म्हणून थोडंसं काहीतरी वाचणं, थोडंसं काहीतरी बोलणं हे गोष्ट वेगळी. पण बाकी सगळं बोलणं हे आपण जर आपण तपासलं, साधारणपणानं मैत्रिणींच्यामध्ये जमलो, भेटलो की आपण एक अर्ध्या तासाने आपल्या मनाशीच विचार करावा की गेले अर्धा तास आपण काय बोललो, आणि मग लक्षात येईल की वावगं बोलणं आपलं किती होतं, ज्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही असं बोलणं आहे. आणि त्यामुळे साधकाला समर्थ सांगतायत की हा अशा प्रकारचा विचार करू नको. बरं, आपण काही करणार आहोत का? समजा अगदी बोलण्याच्या ओघामध्ये कोणी म्हणाला, अगो तुला माहिती आहे का ती अमकीची असून माहेरी गेले ते जो आलीच नाही, आता तिचा जो काही प्रश्न आहे, तिचं जे काही समस्या आहे, ती समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काही मदत करणार आहात का? काही नाही, मग कशाला बोलायचं? अशा प्रकारचा विचार सातत्याने करायला हवा. सगळी आपली बायकांचीच उदाहरणं मी देते आहे, कारण बायकांच्याच बडबडीचा जो काही परिणाम होतो ना, तो आपल्याला अनेक गोष्टींमधून दिसतो. त्यामुळे तोंड बंद ठेवणं, मौन घेणं हे फार आवश्यक असतं. आणि ते समर्थाने आपल्याला सांगितले आहेत. आपल्याला उगाच काहीही चौकशा करायची आवश्यकता नाही आहे. अनावश्यक वावगं बोलायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही. बरं, असं आहे तो गेलेला वेळ परत येत नाही ना. एकदा त्या तारखेची ती वेळ गेली की पुन्हा नाही. त्यामुळे आपण सावधगिरीने घेतलं पाहिजे. आणि याच्यातून आपल्याला या श्लोकामध्ये शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी काहीतरी करायचं आहे ना. म्हणजे न बोले मना राघवे विण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. पण ठीक आहे, घडी नाही घडी काळ आयुष्य नेतो आणि देहांती तुला कोण सोडू पाहतो. आपल्याला करायचं आहे काय, तर अंतिम क्षण आपला चांगला यावा यासाठीचा प्रयत्न करायचा आहे. मग तेव्हा तुला कोण वाचवणार? आत्ता जर तू अशी वावगी बडबड केली तर अंतिमतः शेवटच्या क्षणी कोण वाचवायला येणार? तर शेवटचा क्षण गोड व्हायला हवा असेल तर राघवाविणं दुसरं काहीही बोलू नकोस असं ते आपल्याला सांगताय. त्याचा अर्थ नामस्मरणात राहा, सतत भगवंताच्या चिंतनात राहा, अंतःकरणात सतत रामाचा विषय असू दे, चित्तामध्ये त्या रामाला घट्ट धरून ठेव. अशा प्रकारचा विचार समर्थ आपल्याला करा सांगतात. त्या रघुनायकाला सतत स्मरणात ठेवणं अगदी काम झालं म्हणून समजायला हरकत नाही. पण ते नाम असं कटाक्षानं घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला थोडीशी मुभा दिली आहे, मनी नसे तर नसू दे, वाचे तरी असू दे असं म्हणतात. म्हणजे निदान तोंडाली तरी म्हणा, मनात त्या राम आहे का नाही, मनात कदाचित दुसरे काहीतरी विचार असतील, पण मुखात तरी नाम येऊ दे. आणि म्हणून मग आपण संकल्प करतो की बा 1 कोटी रामनाम अमक्या ठिकाणी घेत आहेत, त्याला तुम्ही घरी माळा करा आणि पाठवा, की निदान का होईना मुखातून तरी नाम येऊ दे. हळूहळू वाचे न येता येता अंतःकरणाने पण यायला लागेल. अशा प्रकारची थोडीशी मुभा नाही म्हटलं तरी आपल्याला दिली आहे. कारण मन काही आपण थांबवू शकत नाही ना. त्या मनामध्ये काय काय येईल, कुठे कुठे मन धावत जाईल याचा काहीच भरोसा नाही. म्हणून आपल्याला थोडी मुभा देऊन ठेवली आहे. त्या वाचेनं भगवंताचं नाम घ्यावं, रामाचं नाव घ्यावं असं ते सांगतात. सगळा वेळ जो आहे तो रामनामात घालवावा. बरं, त्याचा लाभ माणसाला झाल्याखेरीज जाणार नाही. शेवटचा क्षण जो आपल्याला हवा आहे, आपलं सगळं म्हटलं तर आयुष्य क्षणभंगूर आहे. उद्याच्या क्षणाचं आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून तरुणपणीच प्रभाते मनी आपला झाला आहे श्लोक, प्रभाते मनी रामचिंतित जावा असं आपण म्हटलं आहे. आणि पुढे पण काही श्लोक येणार आहेत, अखेरचा चरण तो असणार आहे. त्यामुळे त्या जीवनाच्या प्रभाती आपण रामनाम घ्यावं, कारण जीवन क्षणभंगूर आहे. इथे आपण जन्म घेतल्यानंतर आपल्याला इथे किती काळ आहे हे माहिती नाही आहे. त्यामुळे अजिबात जराही वेळ वाया न घालवता आपण भगवंताच्या स्मरणात राहावं, तरच आपला वेळ कारणी लागेल. वायफळ बोलण्यामध्ये वेळ घालवू नये असं ते सांगतात. म्हणजे राघवे वीण, राघवाशिवाय दुसरा विषयच नाही. खरं तर राघवे वीण बोलायचं नाही म्हणजे खोटं बोलायचं नाही असं पण आपल्याला अर्थ घेता येईल.
राघवाविषयी बोलायचं म्हणजे सत्यच बोलायचं, चांगलंच बोलायचं. रामाने जसं आचरण केलं तशा आचरणाबद्दलच बोलायचं, तसं आपल्या हातून आचरण होईल असा प्रयत्न करायचा. राघवेविषयी बोलू नये, राघवासंबंधीच बोलावं म्हणजे हे सगळं आलं. पित्यानं दिलेलं वचन पण ते रामाने पाळलं आणि 14 वर्ष राम वनवासात गेले. त्या रामाविषयीच फक्त बोलायचं, त्या रामाखेरीज अन्य काही बोलायचं नाही असं समर्थ सांगतायत. म्हणजे मग काळ वाया जाणार नाही आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत. समर्थ म्हणतात भगवंताशिवाय दुसरं काही बोलू नकोस रे. आता खरंच आहे, भगवंताची कथा ना पवित्र आहे. भगवंताची कथा अंतःकरणाला पण अगदी निर्मळ करणारी आहे, शांत करणारी आहे. जरा देखील थोडंसं जरी आपल्या मनाला काही कष्ट आहेत, दुःख आहेत, तर भगवंताचं चिंतन मनन केलं की आपोआप आपलं मन शांत होतं असा आपला अनुभव आहे. त्यामुळे बरं बघायला गेलं असं तर भगवंतानं जे सोसलं आहे ना, भगवंत अवतार घेऊन जे झाले त्या अवतारामध्ये राम झाले, कृष्ण झाले, जे काही अवतार घेतलेलं आहे भगवंताने, त्या अवतार काळामध्ये जे काही दुःख सहन करायला लागलं आहे त्या तुलनेमध्ये आपलं दुःख काहीच नाही. विचारच करायला लागलं तर आपल्याला काय मोठं एवढं कष्ट पडायची आवश्यकता नाही आहे. भगवंताने जे काही कष्ट सोसलेत तशा प्रकारचं आपल्याला काहीच कष्ट सोसावे लागत नाही. आपलं जीवन इतकं सुखाचं आहे असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे मग आपण लक्षात घेऊया की ह्या संसारातल्या चर्चेपेक्षा भगवंताची कथा ऐकावी, भगवंताची कथा गावी, भगवंताची कथा सांगावी, भगवंताचं नाम घ्यावं असं समर्थ साधकाला सांगतात. मी परत साधकाला अशासाठी म्हणते की आपण नुसतं हे ऐकत असताना आपल्याला असं वाटेल की अरे जगात काय चाललं आहे, आजूबाजूला काय चाललं आहे, इकडे लक्ष नको का आपलं. तर हवं, सामान्य माणसाला ते सगळं लागतं, पण ते तेवढ्यापुरतंच असावं, त्याच्यामध्ये काही फार मोठं गुंतून पडू नये. कारण त्याच्यात मगाशी मी म्हटलं तसं की फार काळ आपण काही करणार नाही आहोत. मग आपण काय करणार आहोत तर आपल्याला या सगळ्यामध्ये गुंतण्यापेक्षा रामनामामध्ये गुंतवावं. अलीकडे आपण पाहतो की सगळी जी काही आपल्या भोवताली असणारी मीडिया आहे ना, त्या सगळ्या मीडियाचाच आपण विचार केला तर खरंच गोंदवलेकर महाराज म्हणतात ते बरोबर आहे. महाराज म्हणतात की पैसे देऊन आपण कशासाठी ते सगळं दुःख विकत घेतो. वर्तमानपत्र असू देत, नाही तर दूरदर्शन किंवा सिनेमे नाटकं असू देत, सगळं जे काही आहे ते आपण पैसे देऊन कारण नसताना विकत घेतो. आता काय झालं आहे, कुठेही या भूतलावर कुठेही काहीही गोष्ट घडली की लगेच ब्रेकिंग न्यूजसारखी ती आपल्यासमोर येते. थोडा विचार केला की आपल्याला असं वाटतं की रामायण कालामध्ये रावणाने सीतेला पळवलं आणि तिकडे लंकेत जाऊन रावणाचा वध केला. त्यानंतर अयोध्येला बातमी गेली की रावणाने सीतेला पळवलं होतं. माहीत पण नव्हतं अयोध्येतल्या नागरिकांना की असं काही आपल्या या राजघराण्यातल्या आपल्या या सुनेवर असा काही प्रसंग आला आहे, हे अयोध्येला माहीत पण नव्हतं. रावणाचा वध झाल्यानंतर कळलं. आजकाल खुट्ट काही झालं की ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते. काय करायचं आहे, काहीच आवश्यकता नाही या गोष्टींची. त्यामुळे आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय बोलतो असा जर विचार केला तर सगळ्या अनावश्यक गोष्टी आहेत असं आपल्या लक्षात येईल. ही जी काही अनावश्यक असल्यामुळे बडबड म्हणूया त्याला, वायफळ बडबड आहे. त्या बडबडीची सवय तर मोठी जात नाही. बोलावंसं तर वाटतं, सांगावंसं तर वाटतं. जरा काहीतरी व्हॉट्सॲपवरती एखादं आवडीची गोष्ट आली की त्या 5-50 जणांना फॉरवर्ड करावीशी वाटते आणि मग आपल्याला काही गटांना सांगावं लागतं की फॉरवर्ड पाठवू नका, तुमची त्याच्यावर काहीतरी टीका टिप्पणी करा आणि मग ती बातमी म्हणून द्या. उगाच ह्यांनी पाठवलं म्हणून दुसऱ्यांनी पाठवा असं काही करू नका असं सांगायची वेळ येते. कारण आपण काही त्याच्याबद्दल विचारच करत नाही, म्हणून त्याला वायफळ म्हटलं आहे, म्हणून वायफळ बडबड म्हटलं आहे. बरं, त्यात असं आहे की देहांती तुला कोण सोडू पाहतो. मी मगाशी बोलता बोलता असं म्हटलं की समर्थांसमोर सगळे महंत होते, त्या महंतांना उद्देशून मनाच्या श्लोकांची रचना केली आहे आणि विचार मात्र देहांताचा करणार आहेत. तर हे देहांताचं अशासाठी आहे की खरं आहे की ह्या बडबडीची सवय लागली ना की वृद्धापकाळी सुद्धा ती बडबड काही थांबत नाही. त्या वृद्धापकाळामध्ये सुद्धा आपण एवढं बोलतो की भोवतालच्या माणसाला नाही आवडत. आजकाल तर आपल्याला माहिती आहे
की तेच बोललं जातं वृद्धापकाळी. घरोघरी अशी मंडळी असतात. माझ्या एक ओळखीच्या आजी आहेत, त्या मला म्हणतात, मीरा मी हे परत बोलते आहे का गं तुझ्याशी? मी एकदा तुला हे सांगितलं होतं का? मी तुला परत म्हणजे कळतं की आपण हे बहुधा बोललो आहे, पण तरी देखील आपण ते परत बोलतो. हा वृद्धापकाळी माणसं आधी भेटत नाहीत, भेटली तर मग किती सांगून किती नाही असं होतं. मग सवय जाऊन घ्यायची की रामनामाखेरीज काही बोलूच नकोस ना, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे, आपण कशाला बोलायला जायचं आहे. ही सवय लावायला हवी. म्हणजे समर्थ सांगतायत ते आपल्याला लक्षात येईल की खरोखरच जिव्हे घ्या रामनाम थोडे, चुकतील 84 फेरे. त्या जिभेला ती सवय करा की रामनामाखेरीज काही बोलू नको. खरंच काही वेळा वृद्ध माणसं एवढी बडबड करतात की त्यांच्या सेवेला असणारी मंडळी किंवा घरामध्ये भोवती असणारी मंडळी कावलेली असतात. किती वेळा तेच प्रश्नाला उत्तर द्यायचे, किती वेळा तेच ते विचारतात, असं आपल्याला पुष्कळदा भोवताली वृद्ध मंडळींचं ऐकायला लागतं. तर त्याच्याऐवजी आपण आधीच सवय लावून घेतली की रामनामाशिवाय काही बोलायचंच नाही, बोलून काही उपयोग नाही, हे आपल्याला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आता वावगं अनावश्यक हे बोलणं टाळायचं, असा हा श्लोक आपल्याला सांगतो आहे. आणि राघवाशिवाय अन्य काही बोलायचं नाही. भगवंताखेरीज अन्य कुठलाही विषय काढायचा नाही. न बोले मना राघवे विण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. घडी ने घडी काळ आयुष्य नेतो. म्हणजे या बडबडीमध्ये आपला वेळ फार वाया जातो. देहांती तुला कोण सोडू पाहतो. अखेरच्या क्षणी रामनामच उपयोगी पडणार आहे. मग ते ह्या वायफळ बडबडीचा काय उपयोग. असा अगदी छान श्लोक 23वा आहे. 24व्या श्लोकांमध्ये सुद्धा आता बोलण्याचाच विषय समर्थ पुढे नेत आहेत. रघुनायका वीण वाया शिणावे. रघुनायकाशिवायचं जे काही करशील ना ते व्यर्थ शीण होणार आहे, थकायला होणार आहे. दुसरे सगळे विषय आपल्याला थकवणारे आहेत. फक्त शांत आनंद समाधान देणारा विषय कोणता? तर भगवंताचं नाम. पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला सांगून टाकला जो विषय चालला आहे त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं की रघुनायका वीण वाया शिणावे. ते शिणणं काही खरं नाही. त्याच्याशिवायचं जे काही कराल त्याच्यात सगळं कष्टच आहे, थकावटच आहे, दमणूकच आहे. तर ते काही करू नका. आणि पुढे म्हटलं जनासारिखे व्यर्थ का वोसणावे. वोसणावे म्हणजे बडबड करणं. आणि जनासारिखे म्हटलं आहे म्हणजे तुमच्यामध्ये आणि सामान्यांमध्ये फरक आहे. जनासारिखे म्हणजे सामान्य लोकांसारखं. सामान्य लोकांसारखी बडबड कशाला करावी. आपण साधक आहोत, आपण काहीतरी वेगळे आहोत, आपण सामान्यांपेक्षा काहीतरी निराळे आहोत, आपण साधक आहोत. साधकांना सूचना आहे की तुम्ही इतरांसारखं नाही वागायचं, तुमच्यासारखं इतरांनी वागायचं. आणि त्यामुळे पहिल्या 2 ओळीमध्ये रघुनायका वीण वाया शिणावे. रघुनायकाशिवाय जे काही कराल त्याच्यात कष्ट आहेत, नुसते कष्ट आहेत, काही त्याचा उपयोग नाही. आणि जनासारिखे व्यर्थ का वोसणावे. इतरांसारखं उगाच बडबड करून का व्यर्थ शक्ती वाया घालवावी, असा समर्थांचा प्रश्न आहे. खरं आहे. दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी अनेक ठिकाणी आपल्याला असं सांगितलं आहे, सांडोनी राम आनंद घन. आनंद घन राम आहे. आणि अशा आनंद देणाऱ्या रामाला जर आपण सोडून दिलं, सांडोनी राम आनंद घन, काय घडेल. भगवंताचं नामच घेतलं नाही, त्या रामाला जर आपण सोडून दिलं आणि ज्याचं मन विषय चिंतन आणि विषयांचं चिंतन करत राहिलो, हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे, ते अमका दागिनं बघितलं ना तसा मला करायचाच आहे, ती अमकी साडी आहे ना तशी मला हवीच आहे, अशा विषय चिंतनात राहिलो. हवं आहे सारखं काहीतरी मला हवं आहे. आणि राघवाला विसरलो आणि विषय चिंतनात राहिलो. त्यासी कैसे समाधान लोलंगतासी. लोलंगता म्हणजे आसक्त असणारा, सारखं काहीतरी हव्यास असणारा माणूस. अशा आसक्त असणाऱ्या माणसाला कुठून समाधान मिळणार. समाधान हवं असेल तर आनंदघन रामालाच आठवायचं. विषयांमध्ये समाधान नाही. विषयातलं सुख हे क्षणिक सुख आहे. सगळ्या 205 मनाच्या श्लोकात आणि 200 दासबोधाच्या समासात आपल्याला अनंत ठिकाणी हा विषय समर्थ सांगतायत. तर म्हणाले काही नाही, भगवंताचं नाम घेणं, त्या रामाचं स्मरण करणं, रामाचं चरित्र गाणं, यामध्ये जो आनंद आहे ना तो आनंद घन आहे. म्हणून रघुनायका वीण वाया शिणा. उगाच व्यर्थ क्षीण होतो आहे, काही त्याचा उपयोग नाही. म्हणून काय कर,
तर जना सारिखे व्यर्थ का बोसणावे, का साधका असं करतोयस, का इतरांसारखं वागतोयस. सामान्य लोकांना वागू दे, त्यांना काय वासनांमध्ये रमायचं आहे ते रमू दे, त्यांना विषय सुखांमध्ये रमू दे. ज्ञानेश्वर माऊलींनी पण आपल्याला असं तैसा हृदयामध्ये रामू, माऊली म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये राम आहे असं त्या सर्व सुखाचा आरामू, की सगळ्या सुखांचा आनंद मिळतो. हृदयात ज्याच्या राम आहे त्याला आनंदी आनंदच अनुभवायला मिळतो. काही त्याला चिंताच नाही कशाची, ज्याच्या हृदयात राम आहे त्याला. का भ्रांतासी पडे कामू विषयावरी, तो कशाला त्या विषयांमध्ये पडेल, कशाला त्याला गोंधळ होईल, कशाला त्याला भ्रांती पडेल. तो अन्य कुठल्या विषयात रमणारच नाही. इतक्या आनंदाचा आधार त्याला त्याच्या हृदयातच मिळाला आहे, तो कशाला त्या विषयांमध्ये जाईल हो, असं माऊली पण आपल्याला सांगतात. त्या आनंद घन रामाला आपण जवळ करूया आणि सामान्य माणसांसारखं विषयांमध्ये न रमता त्या विषयांपासून दूर राहूया असं ते सांगतात. खरं आहे, गोंंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं की प्रापंचिक माणूस प्रपंचासाठी जेवढं काय ते करतो, सहज हिशोबच केला 24 तासाचा तर आपल्याला कळेल की 8 तास नोकरी असते, जाणं येणं ह्यामध्ये 2-4 तास जातात, 5-6 तास झोपेत जातात आणि बाकी सगळ्या व्यवहारामध्ये एवढे वेळ जातात. तर निदान म्हणाले एक सहस्त्रांश तरी निदान संबंध जे काही प्रपंचासाठी वेळ आपण खर्च करतो त्यातला 1/सहस्त्रांश तरी आपण भगवंतासाठी दिलात ना, तर भगवंत आधी प्राप्त होईल, सुख नाही प्राप्त होणार. ज्या सुखासाठी आपण एवढा वेळ देतो आहोत ते सुख मिळण्याची खात्री काही नाही. पण थोडा वेळ जरी भगवंताला दिला तर खात्रीने आपल्याला सुखाचा अनुभव घेता येईल असं महाराज आपल्याला सांगतात. आणि मग पटलं तर त्याचा उपयोग, नाही तर आपलं विषयांमध्ये आहेच, उजाडल्यापासून झोपेपर्यंत दुसरा विषयच नाही, सारखं हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे असाच विचार असतो. रामकृष्ण परमहंस म्हणाले की आम्ही प्रपंचातल्या दुःखांबद्दल इतकं दुःख व्यक्त करतो की म्हणतात तसं त्यांनी शब्दच वापरला, बादलीवर रडतो. एखादा तरी अश्रू भगवंतासाठी येऊ दे तर तो भगवंत हृदयी आरामो. हृदयात भगवंताचं जर नाम असेल, हृदयात जर राम असेल तर तो आरामो देईल आपल्याला. म्हणून ही मोठी मंडळी जे सांगतायत त्याचं आपण लक्षात घेतलं तर या विषय वासनांपासून दूर राहून, कारण त्या विषय वासनांमध्ये क्षणिक समाधान आहे, क्षणिक आनंद आहे, नाही अशातला भाग नाही. छान आपण एखाद्या सणावारी पक्वान्न करतो, गोड खातो, आवडणारं पक्वान्न असतं. मी नेहमी बासुंदीचं उदाहरण देते. आवडते बासुंदी, वाटीभर खाल्ली, दुसरी वाटी आवडते म्हणून खाल्ली, तिसरी आग्रहाची खाल्ली, 4थ्या वाटीला आपण नको म्हणतो, कारण विषयांमध्ये सुख नाही. पण तेच भगवंताच्या नामस्मरणामध्ये रामरायाची कथा कितीही वेळ ऐका, अवीट आहे. पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. आपण सगळ्यांनी आत्ता 22 तारखेला किती सगळ्यांनी हजारो वर्षापूर्वीचे आपले राम, पण आपण किती आनंद घेतला ते अनुभवलं. त्याच्यामध्ये जी गोडी आहे ते समर्थ आपल्याला सांगतायत. रघुनायका विण वाया शिणावे, जनासारखे व्यर्थ का ओसळावे. कशाला बडबड करायची, कशाला वाया घालवायचा वेळ त्या विषयांच्या सेवनामध्ये. हा थोडीशी करमणूक असते, नाही अशातला भाग नाही. मग अशी जसं आपण पाहिलं की थोडंसं ठीक आहे, तशी थोडीशी करमणूक म्हणून अन्य काही विषय असतील तर ते ठीक आहेत, परंतु त्यातून काय मिळणार आहे याचा विचार करायला हवा आणि त्याच्यात किती रमायचं ते पण ठरवायला हवं. त्यासाठी आपण रात्रंदिवस समर्थ सांगतात जनासारखे, म्हणजे साधारणपणे सामान्य माणसं जी असतात ती कशी असतात याचा विचार केला तर त्यांनी सांगितलं की सामान्य माणसं अशी विषयांचीच रमणारी असतात, त्यांना अन्य काही नको असतं. त्या विषयांमध्ये ती इतकी गुरफटून जातात की त्यांना दुसरा काही असतं हे मान्यच नसतं किंवा त्यांना वेळच मिळत नाही या विषयांच्या बाहेर पडणं. तर असं सामान्य इतरांसारखं साधकांनी असता कामा नाही. म्हणजे साधकांनी बोसणावे, वृथा बडबडीत वेळ खर्च करायचा नाही. सदा सर्वदा नाम वाचे वसुदे, अशा प्रकारे वाणीनं नामस्मरणच करावं.
अलिप्त राहायचं, मौन घ्यायचं, कमी बोलायचं, आवश्यक तेवढंच बोलायचं, हे आत्ता मला बोलायला हवंच आहे का असा मनालाच प्रश्न विचारायचा. आणि जिथे गरज नाही तिथे नाही बोलायचं. बोललं तर ते सत्यच बोलायचं. सत्य बोलायचं म्हणजे दुसऱ्याच्या फायद्याचं, दुसऱ्याला उपयोग होईल असंच बोलायचं. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला ते करायला सांगतात. कारण त्याचं आहे सदा सर्वदा नाम वाचे वसुदे, अहंता मनी पापिनी ते नसोदे. चौथ्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं की मी एवढं तुम्हाला नाम का घ्यायला सांगतो आहे, राघवाशिवाय दुसरं काही करू नका असं का सांगतो आहे. जसं मगाच्या श्लोकामध्ये देहाच्या अंतिम क्षणी देह टाकताना दुसरं कोण येणार मदतीला असा प्रश्न विचारला, तसं आत्ताच्या 24व्या श्लोकात शेवटच्या ओळीमध्ये अहंता मनी पापिणी ते नसोदे म्हणजे काय म्हटलं, अहंतेला पापिणी असं विशेषण लावतं. माणसाचं काय आहे, माणूस अहंकारी आहे. मी काय तो शहाणा, मी काय तो मोठा, माझंच काय ते बरोबर असं सारखं माणसाचं असतं. आणि त्यामुळे तो त्याच पद्धतीनं 4 लोकांमध्ये बोसणावे बडबड करतो, आपल्या स्वतःबद्दलच सगळं बोलतो. ती जी काही अहंता आहे त्या अहंतेला पापिणी म्हटलं आहे. ती अहंता वाणीलाच उपयोगाची नाही. म्हणून रामनामाची सवय करावी आणि अहंता दूर ठेवावी. 4 लोकांमध्ये बोलताना कदाचित असं होईल की जेव्हा तो माणूस विविध विषयांवरती खूप काही गोष्टी सांगेल त्यावेळेला लोक म्हणतील वा 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 किती माहिती याला, केवढा जाणकार आहे, वाचनाचा अफाट आहे वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल खूप कौतुकाने बोललं जाईल. उपयोग काय त्याचा, घडून गेलेल्या गोष्टी किंवा घडणार काय आहे त्याच्याबद्दलचे अंदाज हे बोलणं साधकाच्या दृष्टीने काहीच उपयोगाचं नाही आहे. असेल अगदी आता येत्या 2 महिन्यामध्ये आपण रोज पाहू ऐकू व्हॉट्सॲपवर वर्तमानपत्रात की प्रत्येकाचे काहीतरी हे असते की आता किती टक्के मतदान, किती कोण निवडून येईल, याला किती मतं पडतील, हा काय बोलला, याची भाषणं. पु ल देशपांडे म्हणायचे निवडणूक जवळ आली की मी म्हणाले ज्याचं भाषण ऐकायला जाईल ना तो पक्ष चांगला आणि तो वक्ता चांगला आणि तोच काहीतरी चांगलं करेल देशाचं असं म्हणे मला वाटायचं. आणि मग त्यामुळे रोजच वेगवेगळ्या पक्षाच्याकडे माझं मत जायचं. तसं आपलं होतं की त्या विषयांमध्ये गुरफटत जातं माणूस, त्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही. म्हणून ते आपल्याला सांगते जनासारखे म्हणजे सर्वसामान्य सगळं वागतायत तसं साधकांनी करू नये. कुठल्याही प्रकारच्या अहमहिमेने, अहंकाराने, सुखाच्या अभिलाषेनं या सगळ्या गोष्टी करू नयेत. दुसरं असं आहे की सामान्य माणसाचं आणखीन पण एक गोष्ट असतं की त्याच्या ज्या प्रतिष्ठेच्या गोष्टी असतात, धनाच्या, मानाच्या, अगदी आपलं म्हणून काहीतरी वेगळं आणि चांगलं असं त्याला इतरांपुढे दर्शवायचं असतं. आणि मग ते सगळं करण्यासाठी त्याला समजा काही चुकीच्या मार्गानं जावं लागलं, वाम मार्गानं जावं लागलं तरी देखील सामान्य माणूस म्हणतो जाऊ दे सगळं जग तसंच करताय मग मी का नाही करायचं. असं सामान्य माणसं प्रवाह पतित होतात आणि तसं करायला जातात. कारण त्याच्या जोडीला त्यांना जी काही कीर्तीची हाव असते, मानसन्मानाची हाव असते तसं सगळं मिळतं. त्याच्यासाठीच ते सगळी धडपड असते. साधकाली मात्र तसं करू नये. कारण त्यातून मिळणारं जे सुख आहे ते त्या क्षणापुरतं असेलही कदाचित, जो काही फायदा होईल तो तात्पुरता होईलही कदाचित, परंतु तो फायदा, ते सुख कायमस्वरूपी नाही आणि कधी त्या सुखानंतर दुःख येईल ह्याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात की सत्ता, संपत्ती, कीर्ती, विषय उपभोग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा आपल्याला थोडा ऐशाराम असं जे सगळं लागतं त्याच्यातून आनंद, समाधान प्राप्त होत नाही. स्वास्थ्य तर बिलकुलच मिळत नाही. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींनी शरीर स्वास्थ्य तर बिघडेलच, मनाचं स्वास्थ्यही बिघडेल, बुद्धी पण भ्रष्ट होईल. शरीर, मन, बुद्धी ही सगळी सुख मिळवण्याची धडपड करता करता दुःखी होतील. म्हणून राघवे वेळं दुसरं काही करू नको. हे सगळा क्षीण होईल, त्याचा थकवा जास्त येईल. म्हणून समर्थ आपल्याला छान सांगतात क्षीण आणणाऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. खरोखरच डोकेदुखीच आहे सगळी. त्याच्याऐवजी शांतपणानं भगवंताच्या नामामध्ये जेवढा जमेल तेवढा अधिक काळ घालवावा, तेच आपल्याला फायद्याचं आहे. मिळाला नरदेह आपल्याला, तर त्या नरदेहाचं काय असायला हवं ध्येय, तर परमेश्वर प्राप्ती हे ध्येय असायला हवं.
जर का आपल्याला छान देह मिळालेला आहे तर त्या नरदेहाचं सार्थक व्हायला हवं असेल तर परमेश्वर प्राप्ती कशी होईल इकडे त्यांनी विचार करायला पाहिजे. त्याच्यासाठी रामाला विसरून चालणार नाही. ही सगळी जी काही काल्पनिक सुखं आहेत त्या कल्पनेतल्या सुखांच्या मागे जाऊन शक्ती आणि वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा माऊली काय किंवा समर्थ काय उदाहरण देतात आपल्याला मृगजळाचं आणि हरणाचं, की ते हरिण बिचारं तहानेनं व्याकुळ झालेलं, मृगजळाच्या तिथे त्याला पाणी आहे असा भास होतो आणि बिचारा धावतो 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 आणि ऊर फाटून मरतो. तसं या विषयांच्या मागे जाणाऱ्या सामान्य मंडळींचं होतं. सर्वसामान्य सगळ्याच मंडळींचं तसं होतं. साधका तू सावध राहा, तू थोडा विचार कर, तू असा प्रवाह पतित होऊ नको, विषयांच्या मागे जाऊ नको, ह्याच्यातून सुख मिळणार नाही. आता माणसाने मनात जर असा विचार, खरं म्हणजे काय होतं माहिती आहे का, माणूस असा विचार करत नाही, केला तरी तो पटत नाही, त्याला पटला तरी तो टिकत नाही. नाही तर कळतं, एवढे सगळी संत मंडळी पुन्हा पुन्हा सांगतात तर कळत नाही असं तर काही होणार नाही. पण प्रवाह पतित असणारा हा माणूस कळत असलं तरी देखील पुन्हा पुन्हा त्यामध्ये जातो आणि या सगळ्या चांगल्या विचारांपासून, विवेकापासून त्याला हा असा सगळा विषयांचा जो काही मोह असतो तो मोह चांगल्या विचारांपासून त्याला दूर नेतो. पुन्हा पुन्हा ती प्रलोभनं त्याला बोलावतातच आणि माणूस प्रवाहपतित होतो. समर्थ सांगतायत की असं करू नको बरं, लोकांचं ऐकू नको, जनांसारखे लोकांचं ऐकू नको, तू जरा स्वतः विचार कर, काय योग्य काय अयोग्य हे स्वतः ठरव, बुद्धीचा वापर कर, विवेकाचा वापर कर. आणि साधका खरं तर असं आहे ना, तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं आहोत, त्या प्रापंचिक माणसाला न पटणारं समर्थ सगळं सांगतात. आत्ता हे जे सांगतात त्या ऐकता ऐकता आपण एक साधक म्हणून आपण मान्य करू, नाही अशातला भाग नाही, पण पुन्हा समर्थ सांगतात तसं की हे सगळं आत्ता जे आपण विषयाचा अभ्यास करतो आहोत मनाच्या श्लोकांचा, म्हणून आपण म्हणतो हो बरोबर आहे बरोबर आहे, रघुनायका विण वाया शिणावे, बाकी सगळ्या गोष्टीत थकवा आहे, नाम भगवंताच्या नामात राहावं, हे सगळं आपल्याला पटतं. स्थलत्याग होता सवेची जाते. एरवी आपण लगेच सगळेजणं त्या व्यवहारात असणाऱ्या या ज्या सगळ्या मनमोहक अशा ज्या प्रलोभनाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अडकतो. हे पण हवं आहे, हे पण हवं आहे, हे बघितलं आहे, कधी घेणार असं होतं आहे, खायला प्यायला लिहायला सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. त्या प्रापंचिक माणसाच्या दृष्टीनं समर्थ तर सांगतात ना ते की फार मोठं आपल्याला पटेल असं नाही आहे, पण समर्थ सदा सर्वदा नाम वाचे वसू दे, वाणीमध्ये भगवंताचं नाम असावं, आवडीनं घे, मनापासून घे, तेच तुझ्या फायद्याचं आहे असं मोठ्या प्रेमानं आपल्याला सांगतात. त्यामुळे आपण सोप्यात सोपं असणारं हे साधन समर्थाने सांगितलं आहे. फक्त ते सातत्याने करायला हवं, कधीतरी करायचं आणि मी खूप काही केलं असं दाखवायचं असं तर करून नाही चालणार. त्यामुळे सोपं साधन आणि सातत्याने करायचं साधन समर्थ सांगतात आणि साधकाने ते ऐकावं अशी इच्छा त्यांची आहे. आणखीन एक अशी बारीकशी गोष्ट ह्याच्यात आपल्याला दिसेल की रघु सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, अहंतामणी पापळी ते नसो दे असं म्हटलं आहे. त्या अहंकाराने किंवा पापिणी अहंकाराने, म्हणजे अहंकार हा दोष आहेच आणि तो वैताकडे नेणारा जो अहंकार आहे त्या वैताकडे नेणाऱ्या अहंकाराने काही वेळा साधकाची दिशाभूल होते. म्हणून काय करावं तर नेमकं काय करायचं ते शोधत बसू नये. म्हणजे साधारणपणानं संप्रदायामध्ये असं असतं की अहो सद्गुरू केल्याशिवाय नाही हो काहीच होत, मग आम्ही सद्गुरू नाही अजून केला, मग आम्हाला गतीच नाही का. तर अशा प्रकारच्या साधकांच्या मनामध्ये काही शंका असतील ना तर ते सांगतात की काही काळजी करू, नाम वाचे वसू दे, भगवंताचं रामाचं नाव घ्या की आपोआप सगळं काम तुमचं होईल. असं पण ते सगळं पापाकडे नेणारा जो अहंकार आहे म्हणजे आपल्या हिताचं काय आहे ते आपल्याला खरं म्हणजे कळलं पाहिजे, तेच आपल्याला आवडलं पाहिजे तर आपलं काम होईल, म्हणजे मग सगळा अनर्थ टळेल असं त्यांना सांगायचं आहे. रघुनायका विण वाया शिणावी म्हणजे काय ते आपल्याला कळेल. अहंकाराने आपण कुठल्या तरी विपरीत मार्गाने जाऊ नये असा समर्थांची साधकाकडून अपेक्षा आहे असा हा 24व्या श्लोकामध्ये
सदा सर्वदा अगदी सोपा श्लोक आहे. रघुनायका विण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का वोसणावे. फार तर वोसणावे शब्दाशी आपण अडलो असो की वोसणावे म्हणजे काय, तर आपण पाहिलं की व्यर्थ बडबड करणारं जे आहे त्याला वोसणावे म्हणतात. तर सर्वसाधारणपणानं जो प्रवाहपतीत समाज आहे, म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना, समाजामध्ये कुठल्या प्रकारचे लोक जास्ती असतात, तर फक्त मी 2च शब्द घेते, मंदिर आणि नाट्यगृह. कुठे गर्दी असते, तर नाट्यगृहात गर्दी असते. नाट्यगृहात पैसे देऊन लोक जात असतात आणि मंदिरामध्ये गर्दी रोज किती असते, तितपतच असते. जे साधक असतात ते जातात. त्यामुळे सामान्य माणसांची जी काही जो काही मार्ग आहे तो मार्ग साधकांनी नाही हे करू. म्हणून त्यांनी आपल्याला जनासारिखे असा शब्द वापरला आहे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे आणि अहंतामनी पापी निते नसोदे. अहंकाराने वाईट मार्गाने तू जाऊ नको साधका, अशा पद्धतीची एक दिशा समर्थांनी 24व्या श्लोकात आपल्याला दिली. आणि लगेच पुन्हा अजून सांगतात, मना वीट मागू नको मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राही. आता इथे आपल्याला साधकांनी जो कोणी आपल्याला काही सांगतोय त्याचा वीट मानू नये. ऐकून घ्यावं. बोलण्याचा बोलण्याचं म्हणजे आपल्या बोलण्याचं नाही, आपण जे काही आपल्याला कोणी सल्ला देतं, कोणी आपल्या हिताचं सांगतं त्याचा वीट मानू नये. त्याचा हे कशाला आम्हाला सांगतायत अशा प्रकारचा विचारसुद्धा मनात. अगदी निंदक जरी असला, शत्रू जरी असला, तरीसुद्धा शांतपणानं तो काय म्हणतोय ते विचार ऐकावेत, असा सल्ला समर्थ आपल्याला देत आहेत. त्याचा वीट मानू नये. सामान्यपणानं कोणी आपल्याला काही चांगलं सांगत असलं ना, तरीसुद्धा ते आपल्याला ऐकायचं नसतं. त्यांना काय पडली आहे असा लगेच आपल्या मनात विचार येतो. त्यामुळे कोण काय जे काही सांगेल ते समर्थ म्हणत आहेत की ते सांगितलेलं आपण ऐकून घ्यावं. त्याचा वीट म्हणजे त्याचा तिरस्कार करू नये, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यातलं किती घ्यायचं काय घ्यायचं हा नंतरचा विचार. पण जे कोणी सांगेल, शत्रू असू दे, निंदक असू दे, हितकर असू दे, संबंधी असू दे, मोठा असू दे, लहान असू दे. अहो बाल्यात सुभाषितम ग्राह्यम. चांगलं बोलणं लहान मुलांचं असलं तरी ते घ्यावं. संघशाखेमध्ये पद्धत असते. संघशाखा घेणारा जो शाखा प्रमुख असतो ना, त्या दिवसाचा तो जी आज्ञा देईल ती सगळ्यांनी पाळायची. मग कुणीही अगदी संघचालक जरी तिथे आले असले तरी त्यांनी दिलेली आज्ञा पाळलीच पाहिजे, कारण त्या वेळापुरता तो त्यांचा प्रमुख असतो. असं जर आहे तर इथे पण आपल्या लक्षात येईल की बोलण्याचा जो काही आपल्याला कोणी सांगतो आहे त्याचा वीट मानू नको, असा समर्थ आपल्याला सल्ला देतात. आता याचा अर्थ काय, वीट येणारं, नकोसं वाटणारं असं ना, भोवताली लोक आपल्याशी खूप बोलतात, आपल्याला ते नको असतं. साधारणपणे आपला अनुभव आहे की जो कोणी काही आपल्याला सांगायला येईल तर आपल्याला ते नकोच असतं. आणि समर्थ सांगतात ऐकून घ्यावं. जो काही सांगेल, भले तो निंदक असू दे, तो आपला शत्रू असू दे, आपला हितकर असू दे, कल्याण करणारा असू दे, मोठा असू दे, लहान असू दे, कुणीही असू दे, आपण त्याचं ऐकावं. खरं 3 प्रकारची माणसं अशी असतात की त्यांचं ना आपल्याला बोलणं नको असतं. म्हणजे पण 3 प्रकारच्या लोकांचं आपल्या कानावर पडतंच, आपल्याला नको असलं तरी पडतं. पहिला प्रकार जो असतो ते असतात की उपदेशाचे डोस. असं वागा, तसं वागा, असं करून बघा, तसं करून बघा. आपल्याला ते नको असतं. तुम्ही कशाला आम्हाला सल्ले देताय, आमचं आम्ही बघू, असं मनातल्या मनात आपण म्हणतो. पण असे उपदेशाचे डोस देणारे, सल्ला न मागता सल्ला देणारे लोक असतात आणि आपल्याला ते मुळीच आवडत नाही. दुसरी माणसं असतात की शत्रूच असतात, तिरस्कारच करणारे असतात, द्वेष करणारे असतात. त्यामुळे आपलं चांगलं त्यांना बघवतच नाही असं आपल्याला पक्कच माहीत असतं आणि म्हणून त्यांचंही सांगणं आपल्याला आवडत नाही. ते मोठे स्वतःला शहाणे समजत आहेत आणि आम्हाला मोठं सांगतायत, अशा प्रकारचा आपला भाव असतो. आणि आणखीन एक प्रकार असतो की ते ना स्वतःबद्दलच सगळं सांगत असतात. त्यांना आपला काही प्रश्न, आपली काही शंका, आपल्यासमोर असणारी काही समस्या याचं काहीच पडलेलं नसतं. मीच कसा मोठा, मीच कसा शहाणा
हेच त्याला दाखवायचं असतं. आणि या तिन्ही प्रकारच्या लोकांचं खरं म्हणजे आपल्याला बिलकुल ऐकायचं नसतं. कोणी आपल्याला उपदेश करायला लागला तर कोणाला आपल्याला पसंत पडणार आहे. म्हणजे खरं कधीकधी त्याचा सांगणाऱ्या माणसाचा अधिकार असतो, सांगणाऱ्या माणसाची ती योग्यता असते, काही त्याला अनुभव असतात, त्यामुळे तो सांगायला गेला तर ते आपल्या हिताचं आहे असं मानायला खरं की हरकत नसतात. काही आपले नातेसंबंध असतात, काही आपलं हित चिंतणारे असतात, पण तरी देखील ते आपल्याला आवडत नाही. आता आपल्याला आवडत नाही म्हणजे तुमच्या आमच्या वयाचा विचार मी करत नाही. मी 14-15 वर्षाची, 20 वर्षाची समर्थांच्या समोर जी मुलं आहेत त्या मुलांना समर्थ सांगतायत. आपण आपल्या घरातल्या नातवंडांना सांगायला गेलो तर आपलं पण तसंच असतं. आजी अगं तुझ्या वेळेला सगळं वेगळं होतं गं असं मुलं आपल्याला सांगतात. अभ्यास करताना आपण ते काय पद्धतीनं अभ्यास करतायत. माझ्याच बाबतीत असं झालं. मी म्हटलं की अरे गाईड आणि पुस्तक असं दोन्ही नाही, गाईड बाजूला ठेवायचं, आता आपल्या मनाने आपलं उत्तर लिहायचं. तर आपले मुलं आपल्याला नातवंड आपल्या आजी अगं तुझ्या वेळेचं वेगळं होतं गं सगळं, आता काय बोलावं. त्यामुळे हा तर अनुभव आपल्याला येतोच की चांगलं किंवा आपल्या हिताचं जरी असलं तरी ऐकणाऱ्याला ते काही ते नको असतं. म्हणून साधकाला समर्थ सांगतायत की तू काही अशा भानगडीत पडूच नको. तू काय कर, कोण जे काय सांगतं ते सगळं ऐक. काय करायचं ते आपल्यावर असेल, आपण ऐकायचं सगळं. म्हणजे मग आपल्याला ठरवता येतं की आपल्या हिताचं काय आहे, अहिताचं काय आहे, बरोबर काय आहे, चूक काय आहे. अशा पद्धतीनं सगळ्यांचं कुणाची योग्यता आहे, कुणाचा अधिकार आहे, कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, कोण अहंकाराने सांगताय, कोणी शत्रुत्वाने सांगताय, जे काही असेल ते वीट बांधू नको बोलण्याचा. जो कोणी तुला काही सांगतो आहे त्याचं वीट बांधू नको. भिक्षेला ही महंत मंडळी गेली, ही मुलं गेली की तो भिक्षा घालणारा माणूस काहीही करेल तरी शांतपणे ते स्वीकारायचं. हे समजण्यासाठी ते सांगतायत की बोलण्याचा, ते जे काही सांगतायत त्याचा वीट बांधू नको, ऐकून घे सगळं. आणि मग सामान्यपणानं किती जरी आपल्याला आवडलं नाही आवडलं तरी देखील, म्हणजे कधी कधी असं असतं ना की आपल्याला एखाद्या माणसाचं बोलणं आवडत नसतं तर आपण त्या माणसाला टाळतो सुद्धा. आता इथे तर समर्थ म्हणतात सगळ्यांचं ऐकायचं, काही टाळाबिळायचं नाही. पुन्हा असं आहे की एखादा उपदेश करतो आहे आणि पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतो आहे, तेही आपल्याला आवडत नाही, तेही कंटाळवाणं वाटतं, पुन्हा पुन्हा तेच काय ऐकायचं आहे, तेही समर्थाला मान्य नाही. ते म्हणतात नाही, ऐकून घे, सगळं ऐकायचं, वीट मानायचंच नाही. जो कोणी काही सांगतो आहे त्याचा वीट मानायचं नाही. आणि अलीकडल्या पिढीमध्ये तर एक शब्द आहे चांगला की असं पुन्हा पुन्हा आपण काही आजी बोर करू नको गं, पुन्हा पुन्हा सांगितलेलं कोणाला आवडत नाही. तर तसं आहे. आणि समर्थ मात्र असं म्हणतात नाही, ऐकून घ्या, सगळं समजून घ्यायचं, जे काही उपदेश असेल कसंही असेल ते सगळं ऐकायचं, आवडत नसलं तरी देखील ऐकायचं. म्हणून शब्दच वापरला, वीट मानू नको बोलण्याचा. आणि पुढे मागुता राम जोडेल कैसा, हे का सांगितलं आहे ते आपल्याला कळेल. आपण 3 प्रकारच्या मंडळींचं आपल्याला ऐकावं लागतं. योग्यता अयोग्यता आहे नाही, मोठे लहान त्यांचंही ऐकावं लागतं. कोणी तिरस्काराने किंवा निंदेनं आपल्याला काही सांगितलं असलं तरी साधकांनी ऐकून घ्यायचं आहे. कारण ना त्या साधकाची तितिक्षा म्हणजे सोशिकता वाढली पाहिजे. सगळ्यांचं ऐकायचं. कोणी आपल्या मनाविरुद्ध, आपल्या मताविरुद्ध मत मांडल्यावर पुन्हा अगदी असं चवताळून उठायचं नाही. त्यासाठी आपली सहनशीलता वाढली पाहिजे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की असू दे, काय सांगतात ते ऐकून घे, अजिबात त्याच्या बोलण्याचा वीट मानू नको. याची पण सवय लागली पाहिजे. दुसरा माणूस काय सांगतो आहे ते शांतपणानं ऐकून घ्यायचं, त्यांनी आपली सहनशीलता वाढते. या श्लोकाचं निरूपण वरदानंद भारतीने जे केलेलं आहे त्याच्यामध्ये एक छान उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले की कसे असतात माहिती आहे का, हे जे कोणी निंदक असतात की आपल्याला असं वाटतं की ते काय आपल्याला सांगतायत, आपलं काहीतरी भलं व्हावं अशा उद्देशाने सांगतायत का शत्रू म्हणून सांगतायत असं वाटत असेल कदाचित. पण तरी देखील त्यांचं ऐकावं. कसं ऐकावं तर त्याने पॅथॉलॉजिस्ट असतो ना, पॅथॉलॉजिस्ट, तसं समजावं. हा सल्ला देणारा जो कोणी आहे त्याचा आपल्याला पटो न पटो तरी देखील आपण ऐकावं. तो पॅथॉलॉजिस्ट आपल्या शरीरामध्ये जो काही बिघाड आहे तो सांगतो. बरं, तो सांगतो म्हणजे त्याला आपण पैसे देतो. मग आता मनातला जो बिघाड आहे तो हा निंदक सांगतो. आपण काही निंदकाला पैसे देत नाही, मग ऐकून घ्यायला काय हरकत आहे.
म्हणून ते आपल्याला सांगतायत की तो पॅथॉलॉजिस्ट आहे असं समज, आणि आपल्या मनाला काय नेमकं आपलं चुकतं आहे तो सांगतो आहे असं समजून घे ना. त्यामुळे साधकानं त्या निंदकाचं पण ऐकावं असं समर्थ सांगतात. आणि मग तिसरा प्रकार पण मी आपल्याला सांगितलं की काही अहंकारी लोक असतात की आपलंच काय तर टुमणं लावायचं असतं. माझ्या एक ओळखीचं आहे, फोन आला ना की त्या फोनवरती आपली मुलं, आपली नातवंडं, आपला नवरा, याच सगळ्यांचं गुणगान फक्त गायचं. म्हणजे कधी कधी आम्ही म्हणतो हां हो ना बरं अगदी खरं आहे, अशा वाक्यांची टेप लावून ठेवावी आणि आपलं चालू द्यावं अर्धा तास. अशी माणसं असतात. आता यांचं काय फोन बंद पण करता येत नाही, काही आपले संबंध असतात, सांगता पण येत नाही, अहो तुम्ही तेच तेच सांगताय असं पण म्हणता येत नाही. मना वीट मानू नको बोलण्याचा आठवायचं. समर्थ काय म्हणाले, ऐकून घे. कारण आपल्या बोलण्यामध्ये त्या व्यक्तीच्यात काहीच फरक पडणार नाही आहे. त्यांचा हा स्वभाव दोष आहे तो आपण उघडपणे सांगू शकणार नाही आहोत. त्यामुळे फक्त काय करायचं तर सहनशीलता वाढवायची, आपली तितिक्षा वाढवायची. सहजपणानं आपल्याला ते ऐकूनसुद्धा जराही राग येत नाही आहे असा विचार करायचा आणि ते सगळं सहन करायचं. काय होतं की कोणी काही आपल्याला जे सांगितलं तरी पटलं तर पाहिजे ना. आपलं जाऊ दे हो, त्या रावणाला मंदोदरीनीसुद्धा सांगितलं की त्या सीतेला परत पाठव. रावणाने ऐकलं का? अगदी त्या कुंभकर्णाने आणि बिभीषणाने म्हणजे दोघा सख्या भावाने पण त्याला सांगितलं की अरे सीतेला सन्मानाने परत पाठव, हे काही करू नको. ते कशाला? ते मंदोदरीचे वडील म्हणजे सासरे मायासूर त्यांनी पण रावणाला सांगितलं की तू सीतेला परत. अजिबात तरी म्हणजे हिताचं सांगितलं ते सुद्धा ऐकलं नाही. आणि मग काय घडायचं ते घडलंच. त्यामुळे आपण ते असं उदाहरण समर्थ आपल्याला सांगतात की लक्षात घ्यायचं आणि श्रोत्यांना, साधकांना ते आपल्याला सांगतात की जो कोणी उपदेश करतो आहे ना त्या उपदेश करणाऱ्याचं नीट ऐकायचं. समजा विवेकानं, विचारानं आपल्या हिताचं आहे असं कळलं तर फायदा आपलाच आहे ना. लगेच दुसऱ्या वेळी सांगितलेलं आहे त्यांनी, राम जोडला जाईल, आपल्या हिताचं असेल तर उपयोग होईल आपल्याला. पण आपल्याला कुणी काही सांगितलं तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? त्यांना काय जातं आहे सांगायला? पहिली प्रतिक्रिया आपली ही असते. कोणी काही सांगायला जायची सोयच नाही आहे की आपण लगेच म्हणतो त्यांना काय जातं आहे सांगायला. बरं समजा संतांचा काही दाखला दिला, अहो त्या संतांचं ठीक आहे हो, ते पारमार्थिक होते, त्यांना काय व्यवहारातलं कळतं आहे, व्यवहार आपल्याला बघायचा आहे असं पण सांगतात. माझी एक मैत्रीण आहे, ती मला नेहमी म्हणायची, मीरा त्या रामायण काळातल्या, महाभारत काळातल्या स्त्रियांची उदाहरणं देऊ नको, त्या गार्गी मैत्रिणींची उदाहरणं देऊ नको. म्हटलं का गं? त्यांना 8-5ची लोकल पकडायची नव्हते, त्यांना मुलांना शाळेला आणि क्लासला पोचवायचं नव्हतं, त्यांचे प्रश्न वेगळे, आमचे प्रश्न वेगळे. असं म्हटल्यावर आता आमच्या चष्म्याने जर आम्ही त्या मंडळींना बघणार असलो तर काय उपयोग? त्यामुळे कोणाला काही हिताचं सांगायला गेलं तरी त्याचा काही उपयोग नाही हे आपल्याला माहिती आहे. कारण सगळेजणं आपलंच बरोबर आहे असं आपल्याला दाखवत असतात. त्यामुळे कोणाचं ऐकण्याचा काही प्रश्नच नाही आहे, कोणाचं ऐकणार नाही आहे. म्हणून समर्थ आपल्याला केवळ आपली सहनशीलता वाढावी म्हणून ही पहिली ओळ सांगतायत, म्हणा वेट मागून मानू नको बोलण्याचं. ऐकून घे सगळं. आणि असं ऐकून घेतलंच तर आपल्याला पुढे राम जोडता येणार आहे. ह्या सगळ्या अशाच जगामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि तरी देखील राम जोडून घ्यायचं आहे. बाकी ही सगळी जी काही क्षणभंगूर सुख आहेत ना ती टिकणारी नाही आहेत. आपण जर भोवतालचं निरीक्षण केलं तर आपल्याला सहज कळेल, सत्ता असते तोपर्यंत मंत्रीपद, सत्ता मानमरात बसतं, सत्ता संपली कोणी दुसऱ्या दिवशी विचारत नाही. अगदी श्रीमंत असला उद्योगपती तर ते संबंध उद्योग ऱ्हासाला गेल्याची पण उदाहरणं असतात. त्या श्रीमंती असेल तेव्हा मान मरातं, नंतर कोणीसुद्धा विचारत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या क्षणभंगूर जीवनाकडे बघण्याची दृष्टी साधकाला मिळावी हा उद्देश त्याच्यामध्ये आहे. म्हणून ते आपल्यासाठी नरदेह मिळाला आहे ना, त्या क्षणभंगूर जीवनाकडे पाहू नको. कोण काय सल्ला देईल, विचारेल, हिताचं असेल अहिताचं सगळं ऐकून घे आणि रामाला जोडून ठेव, बाकी ह्यात पडू नको. नरदेह मिळालेला आहे, ईश्वर भेटणं हे महत्त्वाचं आहे. साधकाबद्दल आपण म्हणतो आहे, सामान्य माणसं असंच करणार, सामान्य माणसं ह्याच विषयांचे किडे असंच म्हटलेलं आहे त्याच्यातच अडकणार. पण तू साधक आहेस त्यामुळे तू काय कर
तर तू मात्र तुला ईश्वराच्या भेटीची तळमळ असायला हवी, तुला ईश्वराच्या भेटीची इच्छा असायला हवी, त्या रामाला तुला जोडून घ्यायचं आहे, त्या मार्गानं तुला जायचं आहे असं तुला कळलं पाहिजे. म्हणून तू कशाचाही कंटाळ करू नको, ऐकून घे. ईश्वर भेटावी अशी उत्कट इच्छा असली ना की मग आपण त्या भौतिक सुखामध्ये फारसे जाणारच नाही. विचारानं, विवेकानं योग्य मार्ग आपण नक्कीच पकडू आणि मग राम जोडायचा आहे तर मग ह्या प्रपंचातल्या क्षणभंगूर गोष्टींकडे आपण वळणारच नाही, अडकणारच नाही. मुलं, माणसं, पैसा, प्रतिष्ठा हे सगळंच एकी आहे. ते सगळं असायला हवं, ठीक आहे, पण ते सगळं क्षणभंगूर आहे, त्यात अडकायचं नाही. आज जे जे आपल्याला सुखाचं वाटतं ना ते सगळं कदाचित दुःख आणणारं असू शकेल आणि म्हणून त्याच्यामध्ये रमायचं नाही असं ते सांगतात. त्यात काही कायमस्वरूपी सुखसमाधान नाही आहे. ते जे काही आपल्या प्रारब्धाप्रमाणे जे काही असणार आहे ते आपलं होईल. अधिक हवं वाटणं, हव्यास असणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे साधकांनी करायचं नाही. ते जे काही आहे ते आपल्या प्रार्थनाप्रमाणे आपल्याला मिळणारच आहे. म्हणून समर्थ अगदी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतात की हा जो जीव आहे ना तो ईश्वरापासून निघालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आईच्या गर्भामध्ये जेव्हा होतो तेव्हा आपण ईश्वराशी जोडलेले होतो. सोहम असं मुळे होतं आणि त्यामुळे समर्थ आपल्याला अगदी महत्त्वाची गोष्ट इथे सांगणार आहेत की आपण ईश्वरापासून निघालो आहे आणि जिथून आपण निघालो आहे तिथेच पुन्हा आपल्याला जायचं आहे. ईश्वरापासून निघालो आहे तर ईश्वराशीच आपल्याला पोचायचं आहे, त्याच्यासाठीच आपले प्रयत्न असायला पाहिजे. जिथून आलो आहे तिथेच आपल्याला जायचं आहे, त्याच्यासाठी आपले प्रयत्न हवेत. त्यामुळे मध्ये जी काही स्थिती आहे, मध्ये जो काही प्रवास आहे त्या प्रवासामध्ये नित्य सुख नाही, ईश्वरापाशीच सुख आहे आणि तिथेच आपल्याला पोचायचं आहे. मग होईल अज्ञानाने, मोहाने, ह्या कदाचित ह्या सगळ्यामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण त्यामधल्या ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी सुख मिळणार नाही. ईश्वरापासून निघालो, ईश्वरापाशीच आपल्याला जायचं आहे, तिथेच आपल्याला ते सुख आहे, ते आपल्याला विस्मरून चालणार नाही. अज्ञानाने किंवा अशा प्रकारच्या विचारांनी, प्रलोभनाने आपण यापासून दूर गेलो तर पुन्हा समर्थ आपल्याला त्याला जवळ आणतात की अरे इकडे रमू नको, तू काय कर, भगवंतापाशी जा. अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्याला सांगितला आहे. पुन्हा बरं हे सगळं ना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आहे. आपल्याला काय मिळवायचं आहे हे आपल्याला पुन्हा 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 समर्थ सांगतायत. सुखाची घडी लोटता सुख आहे. काय होतं ते म्हणतायत की ही जी सुखाची क्षणभंगुरता मी तुम्हाला सांगतो आहे ना ती सुखाचं वाटतं. ही जी सगळी प्रलोभनं आहेत, विषय आहेत, त्या विषयांमध्ये पटकनच आपण रमतो, पण ते सुखाचं नाही. ते सुख वाटतं आहे पण ते दुःख टाकणार आहे. सुखाची घडी लोटता सुख आहे, ती सुखाची घडी लोटून दे, त्याच्यातच सुख आहे. नीट आपण त्या शब्दांचं लक्षात घेतलं तर काय, सुखाची घडी लोटता, ही जी विषयांमधली सुख आहे ती लोटून दे, ती दूर कर, त्याच्यातच सुख आहे. सुखाची घडी लोटता सुख आहे. तुला खरं सुख समाधान हवं आहे ना, मग तुला जे विषयांमधलं सुख आहे असं वाटतंय त्या सुखाला दूर लोट, मग तुला खरं सुख काय ते कळेल. पुढे सर्व जाईल काही न राहे. आणि मग काय होईल, असं जर तुला जमलं मग या भौतिक जगामध्ये जसं काहीच नसतं ना. भौतिक सुख जे आहे म्हणजे कसं आहे की आपण लहान वय होतो, तरुण झालो, मोठे झालो, त्यामुळे तारुण्य किंवा हे कायमचं टिकत नाही. आरोग्य म्हटलं कायमचं टिकत नाही, धन म्हटलं कायमचं टिकत नाही, प्रतिष्ठा, मान, मला तर कुठल्याच गोष्टी कायमच्या टिकणाऱ्या नाही आहेत. संपत्ती असू दे, प्रतिष्ठा असू दे, कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नाही. हे तुला हे सगळं जे काही आहे ना हे तुला असं वाटतं हे सगळं असावं, हे सगळं असावं, पण कायमचं टिकत नाही. तरुण पण कायमचं राहणार नाही, आरोग्य कायम असेल असं राहणार नाही, कुठलीच गोष्ट कायमची राहणार नाही की जी तुला सुखाची वाटते, हवीशी वाटते ती कायम राहणार नाही, दीर्घकाळ टिकणार नाही. म्हणून या सगळ्याची तू आसक्ती धरू नकोस. काय कर, सुखाची घडी लोटता ही जी सगळी सुख आहेत ती लोटून दे, म्हणजे तुला खरं सुख समाधान मिळेल आणि पुढे सर्व जाईल काही न राहे. त्याच्यासाठी जे श्रम करशील ना ते तुझं वाया जातील, काहीच राहणार नाही. त्यामुळे तू असं करू नको. असं बोलण्यातलं आणि वागण्यातलं
जे अल्प आहेस, अगदी आवश्यक आहे तेच तू कर, असं या तिन्ही श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला आवर्जून सांगतात. म्हटलं तर सोपे श्लोक आहेत, पण आचरणाला खूपच कठीण आहेत. आपल्या लक्षात येईल की आपण सारखं सारखं आता मला जे काही बोलायचं आहे ते बोलू का, असा मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आणि जर असं वाटलं तरच, किंबहुना नाहीच. म्हणजे जसं सावरकर सिनेमातलं उदाहरण नेहमी आपण पाहतो की कुठे बोलायचं, तर खरोखरच गाईला मारणारा मागे जर घेऊन आलेला आहे कसाई, आणि विचारलं काय कुठल्या दिशेनं गेली, तर आपल्याला बोललं पाहिजे. आणि खोटं बोललं पाहिजे की या दिशेला गेली असली तरी सांगायला पाहिजे नाही गाय इकडे गेली, म्हणजे तो चुकीच्या दिशेला जाईल आणि ती गाय वाचेल. असं काहीतरी चांगलं घडणार असेल, हिताचं असेल, कल्याणाचं असेल, दुसऱ्याच्या हिताचं असेल तरच आपण बोलावं, नाही तर बोलू नये. त्याच्या बदल्यात फक्त रामनाम घ्यावं, असं समर्थ आपल्याला मोठं काकुळतीला येऊन सांगतायत, साधकाला सांगतायत. त्यांच्यासमोरचा साधक लहान वयी आहे, आम्ही मोठ्या वयाचे आहोत. आपण तर खरंच आता खूप बोलून झालं आपलं, तर आपण असं ठरवलं पाहिजे की आता नाही बोलायचं. जनी वाऊगे बोलता सुख नाही, घडीने घडी काळं आयुष्य जातो. हे सगळं आपल्याला आपल्यासाठीच आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि कमीत कमी बोलावं आणि सतत भगवंताच्या नामस्मरणात राहावं, अशी साधकाला समर्थाने आजच्या या तिन्ही श्लोकांमध्ये आचरण्याची युक्ती सांगितली आहे. त्याच्यातून तितिक्षा वाढेल, त्याच्यातून स्वाभाविकच आपला अंतिम क्षण अगदी आनंदात जाईल, अशी एक खात्री समर्थाने आपल्याला या 3 श्लोकांच्या निमित्ताने दिली आहे. धन्यवाद.